विठोबांची पालखी आज इंदापुरात आहे। प्रबोधनकार दयानंद आवटे महाराज शेलगावकर गेल्या 70 वर्षांपासून वारी करतात। वारीचं महत्त्व आवटे महाराजांनी सांगितलेलं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी। वारीचं महात्म्य खूप मोठं आहे। खरं तर वारी म्हणजे काय, विठ्ठल म्हणजे काय, हे सगळं प्रत्येक वारीमध्ये क्षणाक्षणाला कळत असतं। आणि हे सगळं करत असताना या ठिकाणी हे काय आपण याला सगळं या वारीमध्ये तुम्ही करत आहात, हे सगळं घेऊन फिरत आहात, याचं महत्त्व खरं तर खूप मोठं आहे। याचं महत्त्व काय ऐका, ही जी भगवी कांडी दिसते तुम्हाला, हे काय ज्ञान, आणि काळी कांडी वैराग्य। मग आता ज्ञान आणि वैराग्य केव्हा मिळवायचं देवा? पहिलं ज्ञानाची प्राप्ती करावी आणि मग वैराग्य मिळवा। वारी ही करावी विठ्ठलाची। विठ्ठल हा वैराग्याची तवमूर्ती, 28 युग हा विटेवरती उभा आहे। आणि आपण जरा 10 मिनटं उभे राहिलो, पायाला मुंग्या येतात। सांगण्याचं महत्त्व आहे की तुम्ही वारी बी करा, नामस्मरण बी करा, चिंतन पण करा, आणि समाजाला एक बांधिलकी म्हणून वारकरी होऊन राहा। वारकरी होणे काही कमी नाही। वारकरी होणे म्हणजे पांडुरंगाचा एक अंश। नक्कीच आपण पाहतो की वारी आणि वारीचं महत्त्व खूप वेगळं आहे। प्रत्येक गोष्टीला म्हणजे गंध असेल, माळ असेल, पताका असेल किंवा तुळशीची जी ही घेऊन फिरतात, ज्या महिला येतात वारीमध्ये, त्याचं महत्त्व वेगळं असतं। त्यामुळं या सगळ्या वारीमध्ये हे वारकरी जे आहेत ते आता इंदापूरमध्ये दाखल झालेले आहेत आणि पुढे पंढरपूरच्या दिशेने जाणार आहेत। कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, इंदापूर। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।